अम्फानबद्दलचा अपडेट आपण अशाच पद्धतीने जाणून घेत राहणार आहोत। पण आता जाणून घेऊयात राज्यातल्या घडामोडी। मुंबईतली बातमी अशी की मुंबईत मंत्रालयाजवळील बिल्डिंगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं बिल्डिंग सील करण्यात आली आहे। यशोधन या मंत्रालयाच्या अगदी जवळ म्हणजे मंत्रालयाच्या अगदी जवळील यशोधन ही जी बिल्डिंग आहे तिथे अनेक सनदी अधिकाऱ्यांचं निवासस्थान आहे। अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी या बिल्डिंगमध्ये वास्तव्यास आहेत आणि त्यामुळे पालिकेनं बिल्डिंग सील केल्याचं कळतंय। नेमका आत्ता क्षणाचा अपडेट काय जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत। सागर, काय माहिती आहे? विशाल, 16 मेच्या तारखेची नोटीस समोर आलेली आहे की यानुसार यशोधन बिल्डिंग जी वरिष्ठ सनदी अधिकारी तसंच आयपीएस अधिकारी या ठिकाणी राहतात, मंत्रालयातले अनेक सचिव दर्जाचे अधिकारी देखील याच बिल्डिंगमध्ये राहतात। यातील काही लोकांना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचं दिसून आल्यानंतर ज्या ठिकाणी संबंधित अधिकारी राहत होते तो त्यांच्या घराचा फ्लोअर पूर्ण सीलबंद करण्यात आलेला आहे। तसंच इमारतीच्या बाहेर एक महापालिकेच्या वतीने नोटीस देखील लावण्यात आलेली आहे। सर्व बिल्डिंग ज्या ज्या ठिकाणी मुंबईच्या परिसरामध्ये रुग्ण आढळतात त्या ठिकाणी अशा स्वरूपाची नोटीस लावली जाते। संबंधित बिल्डिंगमध्ये रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळल्याने संबंधित बिल्डिंगमध्ये सर्व खबरदारी घेण्याची सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे अत्यावश्यक काम असल्याशिवाय विनाकारण बाहेर कोणीही जाता येणार नाही। दुसऱ्या बाजूला जर कोणत्या वस्तूची गरज लागत असेल तर संबंधित लोकांनी महापालिका यंत्रणांना संपर्क साधायचा आहे, त्यांना तिथे उपलब्ध करून दिले जाईल, पण बाहेर पडू नये अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत आपण पाहत आहात की मुंबईमध्ये वरिष्ठ वेगवेगळ्या लेवलचे राजकीय नेते असतील, सर्वसामान्य लोक असतील, पोलीस अधिकारी असतील, यांना पर्यंत लागण झाली होती। पण आता थेट कोरोनाचं संकट हे वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे असा स्वरूपाचा जो रोग आहे, विषाणू आहे, तो कोणालाही होऊ शकतो हे यावरून दिसत येत आहे। पण दुसऱ्या बाजूला प्रशासकीय यंत्रणेमध्ये मात्र यावरून खळबळ माजलेली आहे, कारण की हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी हे पॉझिटिव्ह आढळल्यामुळे सगळेच जण घाबरून गेलेले आहेत। धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल। यशोधन नावाची ही इमारत आहे मंत्रालयाजवळ, ज्या ठिकाणी मंत्रालयातील सचिव दर्जाचे अनेक आयएएस आणि त्याचबरोबर आयपीएस अधिकारी राहतात आणि इथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे मोठी चर्चा होताना दिसते। काळजीचा भाग म्हणून ज्या फ्लोअरवरती हा रुग्ण सापडला तो फ्लोअर अख्खा सील करण्यात आला आहे। पुढली बातमी आहे बीडमधनं। बीड जिल्ह्यातल्या 66 नमुन्यांपैकी 55 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 8 रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्याचं कळतंय। चिंतेची बाब आहे तर 3 रिपोर्टबाबत निष्कर्ष निघालेला नाहीये अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली आहे। मुंबईतून विनापास आलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला। आधी कोरोनाग्रस्त झालेल्या मुलीची आई काल पॉझिटिव्ह आढळून आली। ठाण्यातून आलेले 2 जणही पॉझिटिव्ह आढळलेत। बीड शहरात एकूण आता 5 जण पॉझिटिव्ह आहेत। हे मुंबईतनं गेले तर जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 12वर जाऊन पोहोचली आहे। त्यातले 6 जण उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले। जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बीडचे सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत। सुरेश, बीडमधल्या बाजारपेठेबद्दल आपण कालच चिंता व्यक्त केली होती, कारण सोशल डिस्टन्सिंग फार काही त्या ठिकाणी पाळलं जात नाहीये। पण आता मुंबईमधनं जे रुग्ण तिथे आले होते ते पॉझिटिव्ह आल्याचं कळतंय, काय याबद्दल अधिक माहिती आहे? विशाल सर, सुरुवातीला ही बीडमध्ये जे 2 रुग्ण सापडले होते तेही मुंबईवरूनच आले होते, त्यांचं कनेक्शनही मुंबईच होतं। मात्र बीडमध्ये आजपर्यंत जवळपास 19 जे रुग्ण सापडलेले आहेत त्यापैकी 6 जणांना पुण्याला उपचारासाठी पाठवले। ते नगर जिल्ह्यातील मूळतः होते, मात्र इथं नातेवाईकाकडे आले होते, त्यामुळे त्यांची इथं टेस्ट केली आणि ते पॉझिटिव्ह आढळले होते। त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्या नातेवाईकांनी आम्हाला पुण्याला उपचार घ्यायचे म्हणून ते तिकडे निघून गेले। मात्र काल जे काही 66 रिपोर्ट पाठवले होते तर त्यापैकी 55 रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत आणि त्यापैकी 8 जण हे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत। त्यामुळे बीडकरांच्या चिंतेमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली। त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून बीडकरांनी बाहेर निघू नये असं प्रशासन सांगतंय। आणि विशेषतः आजपर्यंत बीड शहरामध्ये एकही पेशंट आढळून आला नव्हता, मात्र कालच्या रिपोर्टमध्ये 5 जण हे बीड शहरात आढळून आल्यामुळे आता धोका मोठा वाढलाय। विशाल सर, बरे 5ही जण मुंबईतनं आलेले आहेत का, म्हणजे बीड बाहेरचे आहेत का? आणि जर ते तिथं पोहोचले तर ते कोणाच्या संपर्कात आले काय, याबद्दल काही माहिती घेण्यात आली का? आता काल जे 8 नमुने तपासले त्यापैकी पॉझिटिव्ह आलेले हे सर्व मुंबई आणि ठाण्यामधून आले आहेत। बीड शहरामध्ये विशेषतः जे 5 रुग्ण आढळून आलेत त्यापैकी 3 जण हे ठाण्यावरून आणि 2 जण हे मुंबईवरून आलेले आहेत।
तर यामुळे आता ही कुणाकुणाच्या संपर्कात आलेले आहेत या बाबतीत प्रशासन त्या अनुषंगाने चौकशी करत आहे आणि त्यांना क्वारंटाईन करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे चंदन सावरगाव या गावामध्ये जे रुग्ण सापडलेलं आहे त्याला आणण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाचे 3 जे काही हे आहेत नागरिक जे त्यांना आणण्यासाठी गेलेले होते, त्यामुळे आता त्यांनाही क्वारंटाईन केलेलं आहे. आणि मोठी भीती म्हणजे आता गावखेड्यात हा कोरोना पोहोचलाय. गावात म्हणजे ग्रामीण भागात याचा संसर्ग वाढताना दिसतोय सुरेश, त्याच्यामुळे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे खबरदारी घेतलीच पाहिजे. त्यामुळे मंडळी लक्षात घ्या की आपण लॉकडाऊनमधले काही नियम शिथिल झाले म्हणून आपल्या गावाकडे आपण पास काढून धाव घेताना दिसतोय, पण आपल्याबरोबर आपण कोरोनाचं संक्रमण नेताय का किंवा तशी काही लक्षणं तुम्हाला आढळत आहेत का जी तुम्ही स्वतःबरोबर घेऊन जाताय आणि त्याचा फैलाव तुमच्या माध्यमातून देखील होऊ शकतो, याचा गांभीर्याने प्रत्येकाने विचार करायला हवा. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा. जाऊयात सांगलीमध्ये. सांगली जिल्ह्यात काय घडतंय बघा. सांगली जिल्ह्यामध्ये आणखी 2 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचं समोर आलंय. मुंबई